Dear students, welcome in the bridge course of class 10. Let's see competency learning outcome statement 13, activity number 3, which is about to converse effectively in different situations in our real life. म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभावीपणे संभाषण करणे याविषयी ही ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये आपण थर्ड ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कुठले ऑब्जेक्टिव्ह दिलेत बघा इथे. नंबर 1, टू इनेबल द स्टुडंट्स टू एक्वायर इंटरॅक्शन स्किल्स अँड स्ट्रॅटेजीज सच ॲज लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन, आय कॉन्टॅक्ट अँड टर्न टेकिंग. म्हणजे इंटरॅक्शन स्किल्स म्हणजे काय, तर आपण बोलत असताना जे आंतरक्रिया करतो त्याला आपण इंटरॅक्शन म्हणतो. तर त्या इंटरॅक्शन करण्याचं जे कौशल्य आहे किंवा काही स्ट्रॅटेजीज आपण वापरतो इंटरॅक्शन करताना कोणत्या, तर काळजीपूर्वक ऐकणे, कॉम्प्रिहेन्शन करणे, आय कॉन्टॅक्ट ठेवणे किंवा आपला नंबर आल्यानंतर स्पीक करणे, ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी आपण त्यांना सक्षम करणे हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर दुसरं काय आहे बघा, टू इम्प्रूव्ह फ्लुएन्सी थ्रू रेग्युलर प्रॅक्टिस अँड स्पीकिंग स्किल्स. म्हणजे बोलण्याच्या सरावातून किंवा रेग्युलर प्रॅक्टिसमधून विद्यार्थ्यांमध्ये फ्लुएन्सी त्यांची फ्लुएन्सी सुधारणा करणे. त्यानंतर नंबर 3, to use correct pronunciation and intonation skills by participating in formal and formal discussion. म्हणजे काय करायचं की इंटोनेशन स्किलचा वापर करून म्हणजे आपण फॉर्मल आणि इन्फॉर्मल डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करायचाच आहे आणि योग्य उच्चार करणे, त्याचा उपयोग करणे हे विद्यार्थ्यांना इथे आपण सांगायचं. म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह आहे. करेक्ट उच्चार करून, इंटोनेशनचा वापर करून, औपचारिक आणि अनौपचारिक चर्चेमध्ये सहभागी होऊन त्या सर्वांचा उपयोग करणे हे एक त्याचं ऑब्जेक्टिव्ह दिलेलं आहे आपल्या संभाषणामध्ये. Now let's instruction for teachers and parents and facilitators. Teachers will encourage the student to speak with reasonable speed and to speak boldly. They will give stress on basic grammar structure to beautify construction and to make language simple, solid with fluent expressions. टीचर आणि पॅरेंट्ससाठी इन्स्ट्रक्शन दिलंय की विद्यार्थ्यांना कशासाठी एनकरेज करायचं इथे, तर त्यांनी बोलताना कॉन्फिडन्सली बोललं पाहिजे आणि त्यांची स्पीड जी आहे ती योग्य राहिली पाहिजे याच्यासाठी त्यांना प्रेरित करायचं, एनकरेज करायचे. आणि त्याचप्रमाणे बोलत असताना त्यांनी ॲप्रोप्रिएट असा ग्रामरचा उपयोग करण्यासाठी सुद्धा त्यांना प्रेरित करायचं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. Student will participate in discussion with great interest and will enjoy this activity by listening to the teacher carefully. They will use better pronunciation, intonation, accurate content and simple but fluent expressions. म्हणजे आता इथे विद्यार्थ्यांसाठी इन्स्ट्रक्शन दिल्यात. काय इन्स्ट्रक्शन दिल्यात की विद्यार्थ्यांनी डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट व्हायचंय, परंतु त्याच्यासाठी त्यांनी खूप इंटरेस्ट दाखवायचा आहे त्याच्यामध्ये आणि त्याचप्रमाणे ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती काळजीपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये आनंद सुद्धा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे बेटर प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार सुद्धा तुम्ही तुमचे काय करायचे, सुधारणा करायची आहे, इंटोनेशन वापरायचं आहे बोलत असताना, ॲक्युरेट असं कंटेंट तुम्ही वापरायचे आणि तुमच्या बोलण्यामध्ये फ्लुएन्सी आणि फ्लुएंटपणा सुद्धा दिसला पाहिजे. हे सगळे इन्स्ट्रक्शन स्टुडंटसाठी आहेत. लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा. एक्सरसाइज रेग्युलरली, लिव्ह हेल्दी लाईफ. आता इथे त्यांनी अतुल आणि प्रतीक त्यामध्ये जे कन्व्हर्सेशन झालेलं आहे ते आपल्याला इथे दिले आहे आणि त्याच्यावरती ऍक्टिव्हिटी त्यांनी सॉल्व्ह करण्यासाठी दिलेली आहे. बघा इथे आता आपण हे सुरुवातीला वाचून घेऊन समजू. अतुल सेज, हाय प्रतीक, seems coming back from gym. Do you exercise regularly? Pratik says, yes, friend. 1 hour in the evening is dedicated for exercise regularly. It improves my mood and gives me improved sense of well-being.
Atul says, good, but I don't get time to do so, even if I wish to do so. Pratik says, you should set apart an hour from your busy schedule. It will increase your energy level as well as strengthen your muscles. Atul says, that's right, buddy. Sometimes I feel bored. It will definitely improve my brain function. Pratik says, yes, you are right. Besides, it is good for your heart and will enhance your immune system. Atul says, yes, you are absolutely right. I will join you from tomorrow. Pratik says, that's good. You are welcome. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला इथे कन्व्हर्सेशन म्हणण्यापेक्षा आपण डायलॉग म्हणूया की अतुल आणि प्रतीक यामधला डायलॉग इथे दिलेला आहे आणि तो कशाबद्दल आहे की आपण जी एक्सरसाइज केली पाहिजे ती रेग्युलरली केली पाहिजे. कशासाठी? तर हेल्दी लाईफ आपण जगण्यासाठी. आता इथे काय थोडक्यात दिलंय बघा की अतुल काय म्हणतो की तू आत्ताच जिम मधून परत येत आहेस असं वाटतंय मला, की तू एक्सरसाइज रेग्युलर करतोस का? प्रतीक काय म्हणतो, हो, मी प्रत्येक संध्याकाळी एक्सरसाइज म्हणजे 1 तास एक्सरसाइज साठी देतो आणि त्यामुळे काय होतं, माझा मूड जो आहे तो व्यवस्थित राहतो आणि इम्प्रूव्ह सेन्स ऑफ वेलबिंग. अतुल बोलतो की गुड, बट आय डोंट गेट टाइम, परंतु मला काही वेळच भेटत नाही माझी इच्छा असून सुद्धा. प्रतीक बोलतो की यू शुड सेट अ पार्ट अँड आवर फ्रॉम युअर बिझी स्केड्यूल. जरी म्हणजे आपलं जे बिझी स्केड्यूल आहे त्याच्यामधून आपण 1 तास एक्सरसाइज साठी काढलाच पाहिजे, की त्यामुळे काय होतं, इट विल इन्क्रीज युअर एनर्जी लेवल. त्यामुळे आपली एनर्जी लेवल वाढते आणि आपल्या मसल्स ज्या आहेत त्या सुद्धा स्ट्रॉंग होतात. अतुल म्हणतो की बरोबर आहे, मला कधी-कधी बोर वाटतं आणि त्यामुळे एक्सरसाइज मला माझ्या ब्रेनचं फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी डेफिनेटली मदत करतील. प्रतीक इथे काय सांगतो बघा, येस यू आर राईट, बरोबर आहे आणि इट इज गुड फॉर युअर हार्ट अँड विल एनहान्स युअर इम्युन सिस्टीम. म्हणजे हार्टसाठी सुद्धा एक्सरसाइज करणं चांगलं आहे आणि त्यामुळे आपली जी प्रतिकार शक्ती आहे, इम्युन सिस्टीम जी आहे ती सुद्धा चांगली होते. अतुल परत बोलतो की यस, तू जे बोलतोस ते अगदी योग्य आहे आणि म्हणून मी उद्यापासून जिम जॉईन करेल. प्रतीक सांगतो की तुझं स्वागत आहे, हे अगदी योग्य आहे. असं थोडक्यामध्ये त्या दोघांचं इथे डायलॉग रायटिंग दिलेली आहे. आता इथे सॉल्व डेमो मध्ये काय सांगितले बघा, टीचर विल फॉर्म पेअर्स अँड विल एनकरेज स्टुडंट टू एन्जॉय द कॅरेक्टर्स. स्टुडंट विल शो ग्रेट इंटरेस्ट बाय स्पीकिंग फ्लुएंटली विथ राईट प्रोनाऊन्सिएशन, इंटोनेशन, ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. म्हणजे आपण ड्रमडायझेशन करायचंय की अतुलचा रोल एखाद्या विद्यार्थ्याने प्ले करायचा आहे आणि प्रतीकचा रोल, आणि त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते तुम्ही फ्लुएंटली त्यांचे जे डायलॉग आहेत ते बोलायचे. आता इथे प्रॅक्टिससाठी बघा, व्हॉट इज द क्वेश्चन्स दिलेत इथे, 9 क्वेश्चन्स दिलेत. आपण आधी सुरुवातीला या प्रश्नांचे अर्थ समजून घेऊ. नंबर 1, व्हॉट इज द पॉइंट ऑफ डिस्कशन, म्हणजे या डिस्कशनचा पॉइंट काय आहे. नंबर 2, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ एक्सरसाइज, एक्सरसाइजचे फायदे काय आहेत. इज इट गुड टू गेन हेल्थ बाय जॉईनिंग जिम, वाय, म्हणजे जिम जॉईन करून चांगलं आरोग्य मिळवणं हे योग्य आहे आणि असेल तर का. नंबर 4, नेम द पार्ट्स ऑफ बॉडी मेन्शन इन द कंटेंट, म्हणजे आपल्याला जो वरती डायलॉगचा कंटेंट दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आलेत त्यांची नावं आपल्याला इथे सांगायची, मेन्शन करायची. नंबर 5, हु इज द ॲडवायझर, सल्ला देणारा कोण आहे. नंबर 6, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इम्युन सिस्टीम, इम्युन सिस्टीम म्हणजे काय. नंबर 7, पिक आउट अँड राईट 3 ॲडवर्ब्स फ्रॉम द डिस्कशन्स, आपल्याला डिस्कशन मधून म्हणजेच आपल्याला दिलेल्या कंटेंट मधून 3 ॲडवर्ब शोधून काढायचे आहेत. 8, वन वर्ड विच मीन्स एंगेज, एंगेज या अर्थाचा सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड आपल्याला कंटेंट मधून शोधायचा आहे. नंबर 9, वाय इज हेल्थ द ग्रेटेस्ट वेल्थ, इथे वेल नाही तर वेल्थ पाहिजे. वाय इज हेल्थ इज द ग्रेटेस्ट वेल्थ, म्हणजे आपली जी आरोग्य आहे तीच आपली धनसंपत्ती आहे असं आपण थोडक्यात म्हणतो. तर असं का, असा शेवटचा प्रश्न दिलेला आहे. आपण या 9 प्रश्नांची उत्तरे पाहूया. प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द पॉइंट ऑफ डिस्कशन. The point of discussion is exercise regularly to live healthy life. Number 2, what are the benefits of exercise? Exercise improves our mood and gives us improved sense of well-being. It will increase our energy level as well as strengthen our muscles.
It will definitely improve our brain function. It is good for our heart and will enhance our immune system. म्हणजे एक्सरसाइजचे हे सगळे काय दिले तिथे बेनिफिट्स दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. इज इट गुड टू गेन हेल्थ बाय जॉईनिंग जिम? वाय? Yes, it is good to gain health by joining gym because gym provides us so many exercises. ते yes पाहिजे, which are useful for straighten our muscles as well as improve sense of well-being. Number 4. Name the parts of the body mentioned in the content. म्हणजे आपल्या कंटेंट मध्ये कोणते कोणते बॉडीचे पार्ट्स आलेले आहेत ते आपल्याला इथे सांगायचे. फॉर एक्झाम्पल इथे बघा मसल्स, ब्रेन, हार्ट, इम्युन सिस्टीम हे 4 बॉडी पार्ट्स मेन्शन केलेले आहेत कंटेंट मध्ये. नंबर 5. हु इज द ॲडवायझर? प्रतीक इज द ॲडवायझर. नंबर 6. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इम्युन सिस्टीम? इम्युन सिस्टीम प्रोव्हाइड्स अस इम्युनिटी टू स्ट्रगल विथ डिसीजेस. म्हणजे रोगांसोबत स्ट्रगल करण्यासाठी आपली इम्युन सिस्टीम काय करते? आपल्याला म्हणजे बळ देते थोडक्यामध्ये असं. पिक आउट अँड राईट 3 ॲडवर्ब्स फ्रॉम द डिस्कशन. आपल्या कंटेंट मधले 3 ॲडवर्ब्स मी लिहिलेले आहेत इथे. रेग्युलरली, डेफिनेटली, ॲब्सोल्युटली. क्वेश्चन नंबर 8. वन वर्ड विच मीन्स एंगेज. म्हणजे आपल्या दिलेल्या कंटेंट मध्ये कोणता शब्द सिमिलर आहे एंगेजच्या? तर बिझी हा शब्द आहे. 9. वाय इज हेल्थ द ग्रेटेस्ट वेल्थ? आता हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, प्रत्येकाचं उत्तर वेगळं येऊ शकतं. माझ्या मताप्रमाणे असं मी उत्तर लिहिले बघा. हेल्थ कम्पेअर विथ वेल्थ, इट मीन्स गुड हेल्थ इज अ रिअल ट्रेजर. हेल्दी लाईफ इनेबल्स वन टू रिमेन पॉझिटिव्ह अँड फेस ऑल लाईफ challenges. Question number 10. What lesson do we learn from this discussion? From this discussion, we learn exercise regularly to live healthy life. Extension activity, parallel activity, reinforcement. Teacher will instruct student to complete the dialogue with the help of 2 given questions below and will then tell them to continue a dialogue of 4 meaningful exchanges with the same. म्हणजे तुम्हाला हा डायलॉग कंप्लीट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 4 मिनिंगफुल एक्सचेंजेस इथे लिहायचे. फक्त त्यांनी ए आणि बी असे 2 पर्सन इथे गृहीत धरलेत आणि त्यांचे इथे तुम्हाला पुढचे जे मिनिंगफुल एक्सचेंजेस आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि ते पण बुक च्या बद्दल. पहिला त्यांनी प्रश्न विचारलाय व्हॉट इज युअर फेवरेट बुक आणि दुसरा विचारलाय व्हॉट टाइप ऑफ बुक इज इट. म्हणजे तुम्ही याचे उत्तर द्यायचे आणि अशाच प्रकारचे प्रश्न विचारून तुम्हाला तो डायलॉग पुढे 4 मिनिंगफुल एक्सचेंज मध्ये लिहायचा आहे. नाउ लुक ॲट द इव्हॅल्युएशन. टीचर विल इव्हॅल्युएट to express boldly and use correct pronunciation, intonation. Number 2, to communicate fluently in real life situation and to engage with each other and think collaboratively. Now look at the last, my takeaway. Today I learned student will learn to develop healthy and good relationship with others. And second, learn by hearing each other's thoughts while observing facial and body expressions that show emotions. आता डायलॉग रायटिंग बद्दलच थोडे त्यांनी क्वेश्चन्स दिलेले आहेत माय टेकअवे मध्ये. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न इथे बघा. व्हॉट इज द रोल ऑफ इंटोनेशन इन डायलॉग रायटिंग? आन्सर. Intonation conveys different expressive meanings such as surprise, anger, happiness. Grammatically, intonation distinguish one type of sentence from another. Because of intonation, we can understand the speaker's emotion through dialogue writing. म्हणजे डायलॉग रायटिंग करत असताना इंटोनेशनचा काय रोल आहे असा त्यांनी प्रश्न विचारलाय. तर इंटोनेशनमुळे काय होतं तर आपल्याला ज्या वेगवेगळ्या आपल्या एक्सप्रेशन्स असतात किंवा भावना असतात, इमोशन्स असतात, सरप्राईज, अँगर, हॅपीनेस त्या समजतात. आणि ग्रॅमॅटिकली इंटोनेशन काय करतं तर तुम्हाला वाक्यांमधला फरक समजून देतं आणि त्याचप्रमाणे इंटोनेशनमुळे काय होतं की स्पीकरचे आपल्याला इमोशन्स सुद्धा समजतात. सेकंड बघा. हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह स्पीकिंग अँड लिसनिंग स्किल्स थ्रू डायलॉग्स? आन्सर. Dialogue helps the students practice in speech, pronunciation, intonation, stress, and also improve vocabulary.
डायलॉग ब्रिंग्स पीपल टुगेदर अँड टॉक अबाउट इम्पॉर्टंट इश्यूज. डायलॉगमुळे काय होतं तर विद्यार्थ्यांची स्पीच किंवा प्रोनाऊन्सिएशन, इंटोनेशन, ट्रेस याची जास्त प्रॅक्टिस होते आणि थोडक्यामध्ये तुमचं जे स्पीकिंग स्किल आहे ते इम्प्रूव्ह होतं. आता थर्ड बघा, व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ डायलॉग रायटिंग. मेन एलिमेंट्स ऑफ डायलॉग रायटिंग इथे राईट झाले. कोणते थिंग्स आहेत तर 3 मेन थिंग्स आहेत, कॅरेक्टर, टाइम आणि प्लेस. नंबर 4, हाऊ कॅन डायलॉग इम्प्रूव्ह आवर कम्युनिकेशन. Dialogue dialogue communication tool that allows people to understand otherwise without interrupting. Dialogue helps the students practice in speech, pronunciation, intonation and also improve vocabulary. म्हणजे तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन करताना डायलॉग थोडक्यामध्ये कसा मदत करतो, असं थोडक्यात तिथे तुमचं कम्युनिकेशन डायलॉगमुळे कसं इम्प्रूव्ह होतं असा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, मगाशी प्रश्नामध्ये उत्तर सांगताना सुद्धा एकदा त्याचा रेफर आलेला आहे की तुमची प्रॅक्टिस होते म्हणजे इंटोनेशन वापरण्याची, करेक्ट प्रोनाऊन्सिएशन करण्याची. नंबर 5, what different skills do you learn through dialogues? Through dialogues, different skills we learn. For example, listening, respecting others, inquiry, voicing openly, judgments, reflecting, etc. म्हणजे ह्या ज्या स्किल्स आहेत याची डायलॉग आपण बोलत असताना, कन्व्हर्सेशन करताना याची प्रॅक्टिस होते. अशा प्रकारे हे 5 प्रश्न दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी हे 5ही प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा.